नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. नुकतीच हायकोर्टाची एक्झाम झालेली आहे आणि त्या एक्झाममध्ये शिपाई आणि ड्रायव्हर या परीक्षेमधला दुसरा जो फेज आहे, महत्त्वाचा फेज म्हणजे मुलाखत आणि या मुलाखतीसाठी लागतात डॉक्युमेंट. मग महत्त्वाची डॉक्युमेंट कोणते आहे जे तुमच्याकडे असलेच पाहिजे, त्याच आधारे तुमचं या ठिकाणी इंटरव्ह्यू किंवा मुलाखत होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये ते नेमके डॉक्युमेंट्स कोणते आहेत ते आपण पाहू. त्याचबरोबर तुम्ही जर डायरेक्शन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण आपल्याला डेली अपडेट्ससाठी एक ऑथेंटिक चॅनल जे आहे ते डायरेक्शन अकॅडमी आहे. त्याचबरोबर खाली टेलिग्रामची लिंक सुद्धा दिलेली आहे, ते सुद्धा जरूर जॉईन करायचं. आता यामध्ये हे पहिल्यांदा आपण या ठिकाणी लिपिक बघू, शिपाई बघू, शिपाई. आता या शिपाई पदाच्या हे होत्या, या ठिकाणी पोस्ट होत्या, जागा होत्या. तर त्यासाठी या ठिकाणी शिपाई पदासाठी काय लागणार आहे की या ठिकाणी की उमेदवारांना मुलाखतीकरता बोलवलं जाणार आहे. तर मग मुलाखतीकरता या ठिकाणी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे ते आपण पाहत आहोत. या ठिकाणी शिपाई या पदात, शिपाई झाल्यानंतर आपण ड्रायव्हर पाहू. तर यामध्ये शिपाई पदासाठी काय काय लागणार आहे, तर तुमच्याकडं हे डॉक्युमेंट असणं गरजेचे आहे. त्यामध्ये एक की जन्मतारखेचा पुरावा, ओके, तुमचा जन्मतारखेचा पुरावा, ज्यामध्ये शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र किंवा या ठिकाणी ज्याला आपण टीसी म्हणतो, किंवा या ठिकाणी SSC बोर्डाचे प्रमाणपत्र, कुठलंही या ठिकाणी प्रमाणपत्र चालेल. त्यामध्ये तुमचं बर्थ सर्टिफिकेट आहे. ठीक आहे, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरं काय लागणार आहे ते या ठिकाणी शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक. आता शैक्षणिक पात्रता काय आहे यामध्ये की 7वी 8वी 9वी असेल, 10वी असेल, 12वी किंवा या ठिकाणी तत्सम डिप्लोमा कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून प्राप्त केलेले आहे. ठीक आहे, म्हणजे तुमच्याकडे शैक्षणिक पात्रता असली पाहिजे. ज्यासाठी तुम्ही फॉर्म भरलेला आहे, परीक्षा पण दिलेली आहे. ठीक आहे, दुसरा मुद्दा आहे शैक्षणिक पात्रता महत्त्वाची आहे. आणि यामध्ये हे इथं काही त्यांनी स्पेशल नोंद दिलेली आहे. काही शाळांच्या किंवा बोर्डाच्या गुणपत्रिका टक्केवारीऐवजी ओके ग्रेडच्या स्वरूपात दिल्या जातात. या प्रकरणात उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज ओके भरण्यापूर्वी विषयाने मिळालेले गुण किंवा एकूण गुण आणि टक्केवारी असलेले गुणपत्रक संबंधित शाळा बोर्डातून मिळवावे आणि ते गुण संबंधित रखान्यात दिलेल्या सूचनानुसार भरावे. सदर गुणपत्रक उच्च न्यायालय प्रशासनाने वेळोवेळी मागितल्यास सादर करावे लागेल. म्हणजे तुम्ही जेव्हा या ठिकाणी फॉर्म भरलेला असेल किंवा अर्ज भरलेला असेल तेव्हा या ठिकाणी हे सगळे जे काही सांगितलेल्या गोष्टी आहेत, म्हणजे तुमच्या मार्क्सच्या बाबतीमध्ये, तर ह्या तुम्ही तिथं डिफाईन केल्या असतील. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे की आपल्याला मुलाखतीसाठी की शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र. आता यामध्ये हे इथं हे जे मुद्दा आहे सेम 10वी 12वी किंवा तत्सम डिप्लोमा कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून प्राप्त केलेली डिग्री असेल. ठीक आहे, त्यामध्ये किंवा की 7वी 8वी 9वी 10वी जे काही तुमच्याकडे आहे 7वी प्लस ओके ते असणं गरजेचं आहे. त्यानंतर चौथा मुद्दा आहे जाहिरातीत प्रसिद्ध नंतरची तारीख असलेल्या 2 प्रतिष्ठित व्यक्तींची दिलेली चारित्र्य संपन्नतेविषयी प्रमाणपत्र. म्हणजे या ठिकाणी काय आहे किंवा की चारित्र्य संपन्नते जे काही चारित्र्य आहे ओके, तर चारित्र्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आणि त्याचा नमुना पण दिलेला आहे फॉर्म ए नमुन्यानुसार. म्हणजे याचा अर्थ काय आहे की जाहिरात प्रसिद्धी नंतरची तारीख असलेल्या 2 प्रतिष्ठित व्यक्तींची दिलेली चारित्र्य तुमचे चारित्र्य संपन्नतेविषयीची जे काही प्रमाणपत्र आहे किंवा त्याला आपण या ठिकाणी की कॅरेक्टर सर्टिफिकेट असं म्हणतो. मग कॅरेक्टर सर्टिफिकेटवर 2 प्रतिष्ठित व्यक्तींची साईन पाहिजे. त्यानंतर 5 की सक्षम अधिकाऱ्याने प्रदान केलेल्या जातीचा दाखला. म्हणजे या ठिकाणी मागासवर्गीय उमेदवारासाठी तुमच्याकडे जातीचा दाखला असणं गरजेचं आहे. 6 विशेष अर्हता असल्यास, ते विशेष काही अर्हता असेल तर तो दाखला असणं गरजेचं आहे. 7 महाराष्ट्रात अधिवास किंवा डोमसाईल करीत असल्याबाबतचे सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र. म्हणजे तुमच्याकडे डोमेसाईल असणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यानंतर 8 रोजगार विनियम ओके कार्यालयात नोंदणी केली असल्यास नोंदणी प्रमाणपत्राची प्रत. म्हणजे जर तुम्ही एम्प्लॉयमेंट एक्सचेंज च्या ऑफिसमध्ये जर रजिस्ट्रेशन केलं असेल तर रजिस्ट्रेशन केल्याची जी काही नोंद आहे किंवा त्याची जी पावती आहे, रिसिप्ट आहे, तो तुमच्याकडे असणं गरजेची आहे. ओके, त्यानंतर 9 नंबर आहे की शासकीय कर्मचारी असल्यास ओके सक्षम प्राधिकाऱ्यांची कार्यालयाची मंजुरी घेतल्याचे ना हरकत प्रमाणपत्र. ओके, तुम्हाला जर तुम्ही किंवा की उमेदवार काय आहे शासकीय नोकरीमध्ये आहे तर त्यासाठी काय आहे किंवा तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र घेणं गरजेचं आहे. त्यानंतर 10 नंबर आहे की उमेदवारांच्या नावात बदल असेल
तर म्हणजे जर काही नावात बदल असेल तर त्याच्या किंवा तिच्या नावात बदलाबाबत दस्तऐवज डॉक्युमेंट जसे की काय आणायचं आहे, जर नाव बदललं असेल तर काय आहे, शासकीय राजपत्र, सक्षम प्राधिकाऱ्याने जारी केलेल्या विवाह प्रमाणपत्राची प्रत असणं गरजेचं आहे. 11 नंबर आहे, संबंधित इतर आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने. म्हणजे जे काही तुम्ही ऑनलाईनमध्ये भरलेले आहे ते सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहेतच. ओके. आणि 12 नंबर आहे, न्यायालय प्रशासनाने मागणी केल्यास इतर कोणतेही दस्तऐवज. म्हणजे जर न्यायालयाने अजून काही डॉक्युमेंट तुम्हाला मागितले तर ते सुद्धा तुम्हाला द्यावे लागतील. हे झालं या ठिकाणी शिपायाच्या बाबतीत. आता पुढचा आहे वाहन चालक जो आहे, ड्रायव्हर जो आहे, तर ड्रायव्हरच्या सुद्धा जागा होत्या आणि यामध्ये काही 2-3 जे पॉईंट्स आहेत ते अलग आहे, त्यामध्ये एक्स्ट्रा आहे. ते एक तर काय आहे, पहिलं जन्मतारखेचा पुरावा असणं गरजेचं आहे, शाळा म्हणजे TC. ओके. दुसरं हे शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक म्हणजे 10वी किंवा तत्सम परीक्षा किंवा 12वी म्हणजे 10वी असेल किंवा 12वी असेल किंवा डिप्लोमा असेल याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर शैक्षणिक पात्रतेचं प्रमाणपत्र म्हणजे 10वी किंवा तत्सम परीक्षा पास झालेलं तुम्हाला किंवा तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर तुमचं डिग्री सर्टिफिकेट. त्यानंतर 4 जाहिराती प्रसिद्धीनंतरची तारीख असलेल्या 2 या ठिकाणी प्रतिष्ठित व्यक्तींची की तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट असणं गरजेचं ज्यावर 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी साईन केलेल्या असाव्या आणि तो फॉर्म A नमुन्यामध्येच असलं पाहिजे. ओके. तो या ठिकाणी ऑनलाईन अर्जासोबत ऑनलाईन A नमुन्यामध्येच असावं. त्यानंतर या ठिकाणी तुमच्याकडं बॅच वाहन परवान्याची. ओके. म्हणजे तुमच्याकडं वाहन परवाना किंवा ड्रायव्हिंग लायसन्सची प्रत असावी, महत्त्वाचं आहे, कारण ड्रायव्हर आहे तर ड्रायव्हिंग लायसन हे गरजेचंच आहे, तर ड्रायव्हिंग लायसन असणं गरजेचं आहे. त्यानंतर 6 मोटार वाहन चालविण्याचे किमान 3 वर्षाचे अनुभव प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. अनुभव प्रमाणपत्रावर जारी करणाऱ्या संस्थेचे व्यक्तीचे नाव, स्वाक्षरी, पत्ता तसेच संस्थेचा शिक्का असणे गरजेचं आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की तुम्हाला ॲटलिस्ट 3 वर्षाचं काय आहे अनुभव प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे ड्रायव्हरसाठी. ठीक आहे. त्यानंतर सक्षम अधिकाऱ्याने प्रदान केलेल्या जातीचा दाखला गरजेचा आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही महाराष्ट्रात आहे तर आदिवास किंवा डोमिसाईल असलं पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये जर नोंदणी केली असेल तर त्याचं तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशनची प्रत असली पाहिजे. त्यानंतर उमेदवार शासकीय कर्मचारी असल्यास त्यांना काय करायचं आहे की या ठिकाणी ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. त्यानंतर उमेदवाराच्या नावात जर बदल झाला असेल तर या ठिकाणी की शासकीय दस्तऐवज किंवा या ठिकाणी की प्राधिकरणाने जारी केलेल्या विवाह प्रमाणपत्राची प्रत त्याच्याकडे असणं गरजेची आहे. आणि 12 संबंधित इतर आवश्यक प्रमाणपत्र जे ऑनलाईनमध्ये भरले ते सगळे असणं गरजेचं आहे. आणि न्यायालय या ठिकाणी जर एक्स्ट्रा काही माहिती मागितली तर ती तुम्हाला द्यावी लागेल. हे अत्यंत महत्त्वाचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते आपण या ठिकाणी पाहिले. आणि या ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी बाब आहे ती म्हणजे काय आहे की या ह्याच्यासाठी म्हणजे आपण ज्या सरळ सेवा आहे त्या सरळ सेवेसाठी स्पेशल जी बॅच आहे ती लॉन्च केलेली आहे. आणि या स्पेशल बॅचच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी संपूर्ण सरळ सेवेची तयारी होणार आहे. ती ही सरळ सेवेची बॅच आहे ज्यामध्ये या ठिकाणी 1499 रुपये ही ऑफर प्राईज आहे आणि ज्यामध्ये सर्व प्रकारचे जे बॅचेस आहे किंवा तलाठी असेल त्या सगळ्या परीक्षा इथे कव्हर होतात अगदी 1499 रुपयामध्ये ही ऑफर प्राईज आहे. त्याचबरोबर इतरही एक्झामसाठी डायरेक्शन अकॅडमीचं ॲप आपल्याला डाउनलोड करायचं आहे. काही क्युरी असेल तर जरूर विचारा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना शेअर करायला विसरू नका. सो लेट्स जॉईन डायरेक्शन. थँक्यू.